आई साहेब म्हणाल्या, मुंडे साहेब देव्हाऱ्यात जाऊन बसले. मी माझ्या आईला नेहमी सांगते, आयुष्य हे लांब नसावं, आयुष्य मोठं असावं. तर माझ्या बापाचं आयुष्य एवढं मोठं होतं की माझा बाप आता देवघरात लोकांच्या जाऊन बसतो. अरे, जी आई आपल्याला जन्म देते, आपण तिचं खूप कौतुक करतो. म्हणजे जो पिता आपलं पालन पोषण करतो, आपल्यामध्ये शक्ती भरतो, त्या पित्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. आणि हा संकल्प तुम्हाला सर्वांना एक एक रोप देणार आहे. तुम्ही घेऊन जाणार का नाही? ते झाड लावणार का नाही? त्या झाडाला पाणी देऊन त्याचा मोठा वृक्ष करणार की नाही? मुंडे साहेबांनी हे पण रोप तुमच्याच हातात दिले ना. या रोपाचा वटवृक्ष तुम्हीच केलाय ना. मला तो दिवस 3 जूनचा सोपा वाटतो, पण 2 जूनची रात्र मात्र फार फार कठीण असते. मी, माझी आई, प्रीतमताई, आम्ही दोन्ही लेकरं, आम्ही काल रात्री आम्ही इथे बसलो होतो आईजवळ. आमची आई रडत होती आणि ती सारखी गोखत होती, एक टर्म तरी साहेबांना मिळायला पाहिजे होती, 5 वर्ष तरी जगायला पाहिजे होते, इतके कष्ट केले, पायात काटे बोचले, घाबरले नाही, उन्हातानात फिरले, खाल्लं नाही, जेवलं नाही, तब्येतीची चिंता केली नाही. ज्या माणसाला सत्तेवर बघण्यासाठी देश प्रतीक्षा करत होता, देवाने असं न्यायला नाही पाहिजे होतं. पण रामभाऊच्या कवितेत एक वाक्य होतं की लोक मुंडे साहेबांच्यासाठी तप झालं तरी वाट बघतायत. आई साहेब म्हणाल्या, मुंडे साहेब देव्हाऱ्यात जाऊन बसले. मी माझ्या आईला नेहमी सांगते, आयुष्य हे लांब नसावं, आयुष्य मोठं असावं. तर माझ्या बापाचं आयुष्य एवढं मोठं होतं की माझा बाप आता देवघरात लोकांच्या जाऊन बसतो. आता त्यामुळे तुमचं त्यांचं नातं माझ्यापेक्षा मोठंच आहे. आमच्या मोदीजींनी सांगितलं, एक पेड माँ के नाम. ते तर आम्ही लावतोच, पण आजचा माझा संकल्प आहे, एक पेड बाप के नाम. अरे, जी आई आपल्याला जन्म देते, आपण तिचं खूप कौतुक करतो. म्हणजे जो पिता आपलं पालन पोषण करतो, आपल्यामध्ये शक्ती भरतो, त्या पित्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तर आज मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना मी इथे एक रोप देणार आहे. हा माझा संकल्प आहे आणि हा संकल्प तुम्हाला सर्वांना एक एक रोप देणार आहे. तुम्ही घेऊन जाणार का नाही? ते झाड लावणार का नाही? त्या झाडाला पाणी देऊन त्याचा मोठा वृक्ष करणार की नाही? मुंडे साहेबांनी हे पण रोप तुमच्याच हातात दिले ना. या रोपाचा वटवृक्ष तुम्हीच केलाय ना. मग आता प्रत्येकाने या संकल्पातून, प्रत्येकाने जे मी आयुष्यामध्ये खातं सांभाळलं, तो संकल्प माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी पुढे नेला. आज मी हे खातं पर्यावरणाचं मला दिलेलं आहे आणि सगळ्यात कठीण परिस्थिती आज पर्यावरणाची आहे. बघा आता किती उकाडा वाढलाय, किती टेम्परेचर वाढलंय, झाडाची सावली नाही, बांधावर भांडणं चाललेले आहेत. अशा वेळी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचंय आणि त्यामुळे प्रत्येकाने आता जला कार्यक्रम करायचा आहे. मी संकल्प स्वतः घेते आणि तुम्हाला देते. एकच संकल्प नाही, अजून संकल्प आहे. पहिला संकल्प, एक बाबा, गपना, काय तुला काही नाही, कुणी कुणाला बसू नका, उठू नका, बसा ना, मागून पण चांगलं दिसायलंय. मी संकल्प सर्वांना देते. इथे जे काम करणारे आहेत ना, एसी वाले वगैरे, शांत बसा. अजून आमचे लोक उन्हाळ्यातलेच आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. मी संकल्प घेते आज की तुम्ही इथून माझ्या एक एक गोपीनाथ गडाचा प्रसाद म्हणून एक वृक्ष घेऊन जा. तुमच्या घरामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल, तुम्ही किमान 11 झाडं लावा, किमान तुमच्या परिस्थितीप्रमाणे. नुसते लावू नका, ते वाढवा. तुमच्या घरी काही दुःख झालं असेल, तुम्ही गोड जेवण करता तेव्हा सुद्धा प्रत्येक वालेल्या माणसाला एक वृक्ष द्या. आणि त्या वृक्षाची सावली, ही वृक्षाची सावली तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे, हे लक्षात ठेवा. पहिले लोक संपत्ती देत होते, मालमत्ता देते होते, जमीन देत होते, जायदाद देत होते. आता आपण जो प्रत्येक श्वास घेतोय तो आपण पुढच्या पिढीपासून हिरावून घेतोय. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे इथून तुम्ही सगळे झाड घेऊन जाणार आणि प्रत्येक महत्वाच्या दिवसाला तुम्ही वृक्षारोपण करणार. 3 जून आणि 12 डिसेंबर आणि दसऱ्याला सुद्धा आपण आता आपला संकल्प आहे, जग काय करेल मला माहित नाही, माझ्यावर, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांना संकल्प आहे की तुम्ही आता ते वृक्षारोपणाचा संकल्प माझ्यापासून पुढे न्यायचा. मी एकटीने लावून तुम्हाला श्वास मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही. करणार